हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझं छोटंसं किचन आहे, त्याच्यामध्ये मी काय काय म्हणजे किचन ओट्यावर काय काय ठेवते, कसं व्यवस्थित असं सुबक मांडणी करते, हेच मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी थोड्याच वस्तू मी किचन ओट्यावर ठेवते, जास्त काही पसारा करत नाही, कारण स्वयंपाक वगैरे करताना त्याच्यावर पीठ वगैरे उडलं जातं किंवा फोडणी वगैरे देताना तेल वगैरे उडलं जाते। त्यासाठी मी किचन ओट्यावर थोडंसंच म्हणजे जे हवं आहे तेवढंच मी किचन ओट्यावर ठेवते, बाकीचं सर्व मी व्यवस्थित असं ज्या त्या जागेवर ठेवून देते, जेणेकरून आपल्याला क्लिनिंग करताना सुद्धा सोपं पडतं आणि आपलं किचन सुद्धा छान आणि आपल्याला सुद्धा फ्रेश असं वाटतं। तर चला व्हिडिओला करते सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात। तर इथं मी अगोदर काय केलं, जे काही पसारा होता ते सगळं मी आता बेसिंगमध्ये टाकलेले आहेत, जे काही मला भांडी घासायचे आहेत। आणि काल माझ्याकडून दूध वतू गेलं, तर त्यामुळे ते जे शेगडीवरचे वरचे भांडे असतात ना ते सुद्धा खराब झाले, त्यामुळे मी रात्रीच त्याला पाण्यामध्ये भिजत घातले। तर आता सगळं झाल्यानंतर त्याला चांगलं घासून काढते। तर आधी मी काय केलं, किचन ओट्यावरचं सगळं आधी जेवढे भांडी घासायचे तेवढे मी साईडला काढले बेसिंगमध्ये। आणि आता हे जे मी डबे ठेवलेत भरण्या, म्हणजे आपले काही दाळे आहेत, परत साखर, शाबू, शेंगदाणे, बरेच म्हणजे जे डेली यूजसाठी आपल्याला यूज होतं ते मी हे एका साईडला असे 3 ग्लासचे ते बनवून घेतलेत। आणि त्याच्यावरती हे जे मी डबे आहेत ना ते मिशोवरून मागवलेत, एकसारखे आहेत आणि छान वाटतं एकदम मस्त असं। आणि एवढंच फक्त वरती असतं, बाकीचं मी सगळं जे नाही लागत ते सर्व वरती जे पोटमाळ्यात कप्पे केले तिथं ठेवून टाकते, कारण उगाच न लागणाऱ्या वस्तू वरती ठेवायच्या आणि मग जास्त ते खराब होतात आणि आपल्याला सुद्धा साफसफाई करायला म्हटलं गेलं की खूप वेळ लागतो ना। आपल्या किचनमध्ये सुद्धा खूप असा पसारा दिसतो, ते पसारा जास्त असला मला आवडत नाही। असं जेवढं सुटसुटीत ठेवता येईल तेवढा मी ठेवण्याचा प्रयत्न करते। तर ह्याच व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ प्लीज ताईंनो कंटिन्यू करा। तर आता मी सगळं पुसून वगैरे घेतले, डबे काय घासले नाहीत कारण डबे काय अजून रिकामी झाले नाहीत। जेव्हा मी किराणा भरते तेव्हा डबे सगळे रिकामे करून घासून धुवून मग त्याच्यामध्ये सामान भरत असते। तर आता इथं व्यवस्थित असे लावण्याचा प्रयत्न करत होते मी, डबे सुद्धा पुसून घेतले आणि ते ग्लास सुद्धा पुसून घेतलेत व्यवस्थित असे। तर वरती मी जे काही डाळे आहेत ना ते वरती ठेवते, कारण डाळी काही रोज यूज होत नाहीत, कधीतरी होते त्या ठेवलेत वरती, कारण वरती हात एवढा पोचत नाही माझा। आणि जे काही खाली ब्लॅक कलरचे टोपण आहेत ना ते झाकण, ते जे मी रोज यूज होते, साखर म्हणा, शेंगदाणे, एका डब्यात पोहे वगैरे आहे, ते खालच्या ह्याच्यात ठेवते आणि आपल्याला सहज असं घेता येईल। तर चला आता ते तर ठेवून झाले, व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं। आणि आता मला ह्या जे स्टाईल आहे वरची, एवढी वरती तर मी काही घासू शकत नाही, कारण काय होतं पाणी खूप सांडलं जातं आणि पाणी सांडलं की फर्निचर ही फुगायची भीती असते। त्यासाठी मी काय केलं, थोडीशी शॅम्पू घेतले आणि पाण्यात मिक्स केली आणि त्याच्यामध्ये आपला सुती कपडा असतो ना ते घेते भिजवून आणि चांगला पिळून घेते, जेणेकरून व्यवस्थित असं तेलकटपणा निघून जाईल त्यासाठी। आणि निम्म्यापासून खाली तर मी शेगडीपासून ते व्यवस्थित असं घासूनच घेणार आहे, पण वरचे काय मी वरती खूप पाणी आणि कधी करते दिवाळीत वगैरे मी डीप क्लिनिंग करायची म्हटले ना ते वरचं व्यवस्थित असं धुवून घेते, घासून घेते। पण आता सारखं तर पाणी सांडणं हे बरोबर नाही, कारण आपण एवढा खर्च केलेला सगळं हे होऊन जाईल, त्यासाठी मी अगोदर व्यवस्थित असं पुसून घेतलं। तर हे एक साईडला मी हात पुसण्यासाठी एक नॅपकिन ठेवण्यासाठी ते केलेलं आहे आणि ते सुद्धा खूप खराब झालं, कारण स्टीलचं असल्यामुळे आणि गॅसच्या शेजारीच आहे शेगडीच्या, त्यामुळे त्याच्यावर तेलकट वगैरे असं थर जमा झालं। तर ते आता मी घासून घेते आणि नंतरच त्याला पुसून घेते, घासल्याशिवाय तर काही ते निघणार नाही। आणि आता हे सर्व एका साईडचं तर मी आता पुसून घेतलं, तर आता ह्या साईड सुद्धा व्यवस्थित पुसून घेते आणि शेवटी व्यवस्थित असं गॅस शेगडी आणि जो किचनचा हे आहे
तो सुद्धा मी घासून घेते। तर असं आठवड्यातून एकदा दोनदा क्लिनिंग केली ना आपल्याला महिन्यातून एकदा करण्याची सुद्धा गरज लागत नाही। आणि मी काय करते, एकदम असं सगळं काढत नाही। एक दिवशी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गेल्या आठवड्यात बघितलाच असेल, व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं किचन ट्रॉल्या वगैरे साफ केलत्या आणि आता हे करून घ्यावं म्हटलं, कारण जास्त खराब झालं ना जास्त वेळ द्यावा लागतो आणि किचनमध्ये आलं की मग असं वेगळंच वातावरण होतं। त्यासाठी जेवढं आपलं किचन स्वच्छ आणि नीटनेटकं राहील तेवढंच आपल्याला मनाला सुद्धा प्रसन्न आणि छान वाटतं मला तर। चला आता हे सर्व व्यवस्थित असं पुसून घेते। आणि तुम्ही बघू शकताय माझा किचन ओटा किती छोटासा आहे। बेसिंग आणि बेसिंगच्या साईडला शेगडी म्हणजे खूप छोटा आहे। साईडला वस्तू सुद्धा ठेवता येत नाहीत आणि वस्तू जरी ठेवल्या साईडला तर स्वयंपाक करताना खूप प्रॉब्लेम येतो, कारण स्पीट वगैरे उडलं जातं आणि किचन वाटा खूप छोटा आहे। त्यासाठी मी किचन वाट्या एवढं काय ठेवतच नाही, फक्त जे काही तेलाची किटली आणि मिठाचे चिनी मातीचं भांडा भरणे आहे त्यासाठी मी ते खालीच ठेवते, कारण वरती ठेवले की घेताना वगैरे हातातून पडलं की फुटलं झालं त्याचं काम, त्यासाठी मी खाली ठेवते। आणि अजून काही मला अजून डेकोर करायचं आहे किचनमध्ये, तर हळूहळू चालूच आहे, करणार आहे, कारण बऱ्याचशा वस्तू मी मागवलेत। तर बघूया आता त्या कधी येतात आणि चांगल्या आल्या तर नक्की मी तुमच्याबरोबर त्याचा रिव्ह्यू शेअर करेन, कारण चांगले आले तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता। कारण ऑनलाईन शॉपिंग करायचे म्हटलं ना खूप मोठं हे आहे, मला तर खूप भीती वाटते कधी असं चांगलं येतं कधी नाही येत, त्यामुळे ते मी रिटर्न करते। तर बघूया आता सर्व वस्तू आल्यानंतर मी व्यवस्थित असं तुम्हाला दाखवेन आणि व्यवस्थित असं डेकोर करून सुद्धा दाखवेन। तर चला आता गॅस शेगडी वगैरे घासून घेतली आणि शेगडी घासताना सुद्धा मी आज काय केलं, थोडासा शॅम्पू वापरलेला आहे, शॅम्पू, आणि त्यांनी खूप छान अशी शेगडी निघते, तुम्ही बघू शकता आता पुढे। कारण आपण डेली तर साबण जो विम बार असतो त्यांनीच घासत असतो, असं अधूनमधून शॅम्पूने वगैरे घासल्यानं वाससुद्धा छान येतो आणि एकदम छान असं चकाचक होतं आणि वेगळीच चमक येते शॅम्पूच्या ह्यानी। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान। आज मी पहिल्यांदाच गॅस शेगडी शॅम्पूने घासली आणि खूप छान अशी एकदम अशी चमकायलाच लागली। तर चला आता हे साईडचं आहे ना ते सुद्धा घासून घेते, जे शेगडीच्या साईडची स्टाईल आहे आणि स्टाईलसुद्धा तुम्ही बघू शकताय व्हाईट कलरची आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये लाईन आहे, त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे खूप कचरा बसतोय आणि घाणसुद्धा बसते, त्यासाठी ते घासून काढावं लागते मला, कारण ते लाईनमध्ये आहे ना फोडणी वगैरे देताना तेल वगैरे उडलं जाते आणि त्यात मग ते धूळ वगैरे साचून राहते। प्लेन असतं तर अजून सोपं झालं असतं आता असं मला वाटते, पण जाऊ दे आता काय, त्या निमित्ताने आपलं किचन क्लीन सुद्धा होते। तर चला आता मी शेगडी सुद्धा घासून वगैरे घेतली आणि आता धुवून घेते। तर आता शेगडी सुद्धा बघू शकते किती छान अशी चमकत आहे। शॅम्पूने कधी म्हणजे रोज नाही यूज केला तरी 15 दिवसातून एकदा तरी नक्की शेगडी घासा, खूप छान निघाली आणि एकदम म्हणजे त्याच्यावरचं काय तेलकट वगैरे असेल ते सर्व म्हणजे इझी निघालं, जास्त घासावं सुद्धा लागलं नाही। तर चला आता हे सगळं झालं तर आता मी जे काही भांडी आहेत ते घासून घेते आधी आणि नंतर मग तुम्हाला भेटते। तर हे बघू शकता जे पिंप होता तो सुद्धा मी रिकामा करून पाणी वगैरे ओतून दिलं, थोडंसंच राहिलेलं आणि आता ते सुद्धा घासून ठेवलं। आणि ही जाळी घेतलेली आहे मी नवीन, अगोदर खूप मोठी होती ती आता ठेवून टाकली आणि ही छोटी जाळी बरी पडते, एका साईडला सुद्धा किचनवरती बसते, भांडी जरी घासून ठेवली तरी दिवसभर आपली भांडी सुकून जाते। नाही तर काय व्हायचं, ती मोठी जाळी होती ना किचनवर काही बसत नव्हती, त्यामुळे मला खाली ठेवावं लागत होतं आणि खाली सुद्धा खूप पसारा व्हायचा त्याच्यामुळे। तर आता हे सगळं मी किचन धुतल्यानंतर पुसून घ्यायचं, कारण तसंच पाणी ठेवलं की पाण्याचे डाग उमटते, त्यासाठी एकदा पुसून घ्यायचं व्यवस्थित असं। तर आता तुम्ही बघू शकता सर्व किचन वगैरे क्लीन करून झालं। तर आता ज्या काही वस्तू राहिल्या ते मी तुम्हाला काय काय किचनवरती ठेवते हे दाखवणार आहे। आणि माझ्या मते किचन किती छोटं असो किंवा किती मोठं असो, आपण कसं ठेवतोय आणि कुठल्या जागी कुठली वस्तू ठेवते ह्याच्यावर खूप डिपेंड करतं। कारण आपण किती किचन मोठं असलं तरी जिथल्या तिथं व्यवस्थित नाही ठेवलं तर ते किचन वेगळंच असं दिसतं आणि खूप पसारा दिसतो आणि ते किचन आपल्याला बघताना सुद्धा कसं तर वाटतं। आणि किचन छोटं असलं तरी आपण व्यवस्थित असं ते मॅनेज केलं तर खूप छान वाटतं आणि होऊन जातं, कारण प्रत्येकालाच किचन असं मोठं असतं असं नाही, कारण जागेच्या ह्यानी ॲडजस्ट करावं लागतं आणि तेच आपण व्यवस्थित असं ठेवलं ना ते सुद्धा किचन आपल्यासाठी खूप छान स्वयंपाक वगैरे करताना सर्व व्यवस्थित असं मॅनेज होतं। तर चला आता व्यवस्थित असं सर्व पुसून घेतलं मी आणि आता जे काही
मी किचन वाट्यावर ठेवते, तर आता मी अगोदर खालीच ठेवत होते, तर आता हे एक ट्रे केलेला आहे. त्या ट्रेमध्ये म्हटलं हे चिनी मातीचं एक भरणी आहे मिठाची, ते ठेवावी आणि तेलाची किटली. तर इथं मी एक असं छोटंसं रॅक बघते भेटते की नाही, कारण मला तिथे एक त्याच जागेत व्यवस्थित असं बसण्यासारखं एक रॅक घ्यायचं, म्हणजे छोटंसं, अगदी मोठं नाही, कारण जास्त मोठं घेतलं तर तिथं हे होणार, गर्दी होणार, त्यासाठी छोटंसं बघते. तर बघूया आता कधी भेटलं काय, तर नक्की तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करीन. तर चला आता किटलीसुद्धा व्यवस्थित अशी ठेवून घेते. तर आणि तुम्ही बघू शकताय स्टाईलसुद्धा मी नुसत्या पुसून घेतलेत शॅम्पूच्या ह्यानी, तर ते सुद्धा किती छान असे चकत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि हे बघा एका साईडला मी तेलाची किटली, एवढंच फक्त माझं किचनवर असतं, बाकी किचनवर काही सुद्धा नसतं. आणि आता जे छोटी जाळी घेतली ते एक राहणार आहे किचनवरतीच, पाणी वगैरे निथळून त्या बेसिंगमध्ये पडेल. तर आता इथं काय होतं, मसाले खूप होते आणि तिथं मी किटलीपाशी ठेवलेले 2 दिवस झालं, ते इकडं तिकडं सारखं आणि पुसताना खूप प्रॉब्लेम यायचा. त्यासाठी एक डब्बा केला मी आणि त्याच्यामध्ये जे काही मसाले आहेत, कारण काय होतं आपण थोडे थोडे वापरलेले असतात आणि ते मग ठेवण्याचा हे येतो, प्रॉब्लेम येतो. त्यासाठी म्हटलं हे झाकण बंद राहून चांगले राहतील त्यात मसाले, तर ते सुद्धा एका साईडला ठेवलं आणि ते सुद्धा वरतीच ठेव. तर हे बघा आपल्या किचनचा फायनल लुक. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर एका साईडला मी जे काही मनी प्लॅन्ट आहे ते ठेवलेलं आहे, जे लावलेलं आहे ते, आणि किटली, मिठाची छोटा डब्बा, आणि ही एका साईडला हे असं मी आवरलेलं थोडंसं डेकोरेट केले, तरी बघा किती छान असं प्रसन्न वातावरण, असं म्हणजे माझ्याच मनाला खूप छान वाटलं. तर अजून करायचा प्रयत्न करते मी डेकोर, कारण छान असं किचन असल्यानंतर स्वयंपाकसुद्धा मस्त असता करू वाटतो. तर चला, तर इथं सुद्धा जी काही भांडी घासले ती एका साईडला ठेवलेली आहेत. पाणीसुद्धा निथळून ते बेसिंगमध्येच पडेल, त्यासाठी तो कोपरासुद्धा त्या जाळीला योग्य आहे. आणि वरती हा पिंप आहे जो पाण्याने भरून ठेवला आता मी घासून वगैरे. तर कसं वाटलं माझं छोटंसं किचन नक्की कमेंट करून सांगा. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.